नमस्कार ट्रेडर्स मित्रांनो, माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या जी एक्सपायरी होणार आहे निफ्टीची, त्याबरोबर बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या काय लेवल आहेत ना, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याबरोबर आजचं जे कामकाज झालेलं आहे ना, थोडं इंटरेस्टिंग कामकाज आपण दिवसभरामध्ये पाहिलेलं आहे. काय झालं, एक छोटंसं गॅप डाऊन ओपनिंग आपण पाहिलं. त्यानंतर मार्केटने परफेक्ट जो सपोर्ट होता 24,780 त्याला रिस्पेक्ट केलं. पण प्रॉब्लेम काय झाला, कोणताही सेटअप बनताना इथे पाहायला मिळालं नाही आहे. आणि इथे वाटत होतं की इथे मार्केट काय करेल, एखाद दोन कॅन्डल बनवेल आणि ब्रेकआउट येईल. जर हा ब्रेकआउट आला असता तर नक्कीच कॉल साईडची एंट्री बनली असती, परंतु इथे कुठेही कॉल साईडची एंट्री बनली नाही, कोणताही ट्रेड बनला नाही. मार्केटने अगदी स्ट्रेट जसं की 24,930 ही जी लेवल आहे ना महत्त्वाची, ती ब्रेक होते काय असं दिसलं होतं. परंतु मी सकाळीच मेसेज केलं होतं की आजच्यासाठीची जी महत्त्वाची लेवल आहे ती आहे 24,950 960. काल काही कारणांनी व्हिडिओ बनवला नव्हता. अगदी त्याच लेवलच्या आसपास मार्केटने काय केलं, एक हॉट कॅन्डल बनवली आणि एक फॉल आपण पाहिलेला आहे. आता काय चूक झाली माझ्याकडनं ते सांगतो, बाकी तुम्ही काय केलं असेल. इथे एक्झॅक्ट बरोबर लेवलला फक्त 10 ते 15 पॉईंट म्हणजे 24,965 हा आपला स्टॉप लॉस, 62 होता, 2-3 पॉईंट प्लस मायनस हा स्टॉप लॉस होता. 40-45च्या आसपास तुम्हाला सेलिंग साईडचा ट्रेड मिळणार होता, म्हणजे 20 पॉईंटचा स्टॉप लॉस मिळत होता आणि एक चांगली डाऊन साईड आपल्याला पाहायला मिळणार होती. या ज्या 2-3 कॅन्डल आहेत ना, परफेक्ट फॉल झाला. आणि प्रॉब्लेम काय झाला, या सिच्युएशनमध्ये या कॅन्डल फॉल झाला ना, त्यावेळेस जो पुट होता ना त्याच्यामध्ये अगदी इन द मनी 24,950 जो स्पाईक अपेक्षित होता तो स्पाईक आला नाही. त्यामुळे इथे मी काय केलं, तो प्रॉफिट बुक केला. जो काही असेल ना पुटमध्ये जो प्रॉफिट होता तो बुक केला. आणि ही जी ग्रीन कॅन्डल आहे किंवा त्यानंतर ही ग्रीन कॅन्डल बनली ना, तिथे मला वाटलं की हा जो 880-900 ही जी रेंज आहे ना, इथे मार्केट एकदा सपोर्ट घेईल आणि वरती जाईल. त्याच्यामुळे इथे ती पोझिशन मी कॉलमध्ये कन्वर्ट केली. नक्कीच नंतर त्याचा स्टॉप लॉस हिट झाला आणि कंटिन्युअस फॉल आपण पाहिलेला आहे. म्हणजे जी 24,950 ही जी लेवल होती ना, ती अतिशय परफेक्ट रेजिस्टन्स ठरलेली आहे. त्यानंतर एक शार्प नाही, परंतु म्हणजे एवढा शार्प नाही, परंतु एक चांगला फॉल आपण पाहिला. आणि त्यानंतर मार्केट बऱ्याचशा प्रमाणामध्ये साईडवेज जाताना पाहायला मिळालं. आता महत्त्वाचं काय आहे, उद्याची एक्सपायरी कशी होऊ शकते. जर तुम्ही विकली अनालिसिसचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात असेल की आपण तिथे ती रेंज डिस्कस केलेली आहे. त्याचा ब्रेकआउट कुठे येणार आहे, 24,930-960 ही जी लेवल आहे याच्यावरती किंवा खाली 930-960 ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि डाऊन साईडची जी लेवल आहे ती अगदी 510 पर्यंत आहे. आता मध्ये जी लेवल होती ना ती आहे 24,720. सध्यासाठी आपल्यासाठी जी लेवल आहे 24,720 730. मग उद्या आपल्यासाठी महत्त्वाचा सपोर्ट जो असणार आहे तो 24,730 पकडून चला, अप्पर साईडची जे रेंज जी आहे. मग उद्या एक्सपायरीला कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो. साईडवेज राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. साईडवेज राहण्याची शक्यता म्हणजे याच रेंजमध्ये जर मार्केट राहिलं ना तर सकाळी तुमच्या जे काही ऑप्शनच्या प्रीमियम असतील ना ते हाईक होताना दोन्ही बाजूचे पाहायला मिळतील. म्हणजे कॉल आणि पुट दोन्ही हाईक होताना पाहायला मिळतील. आणि नंतरून ते दोन्ही प्रीमियम इरोजन केलं जाईल. त्याच्यासाठी थोडं सावध प्लॅनिंग करायचं आहे उद्यासाठी. मग ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन होऊ शकतो. जर छोटं मोठं गॅपअप छोटं मोठं म्हणजे कुठपर्यंत अगदी 100-125 पॉईंटचं गॅपअपसुद्धा जास्त मॅटर करणार नाही उद्याच्या केसमध्ये एक्सपायरीसाठी. का तर एक्झॅक्ट लेवल जी आहे ना, ॲटलिस्ट गॅपअप हे 24,930च्या वरती असेल ना तर मग तुम्ही ब्रेकआउटचा विचार करू शकता. 24,930 म्हणजे इथे कुठेतरी या रेंजच्या वरती जर आपल्याला गॅपअप ओपन पाहायला मिळालं आणि मार्केट इथे थोडा वेळ सस्टेन करून ब्रेकआउट येतो ना, तर मग अपसाईडच्या ट्रेडचा विचार करू शकतो. अदरवाईज याच्यामध्ये कुठेही गॅपअप ओपनिंग असेल तर त्याचा विचार करायचा नाही, खास करून बाईंगसाठी विचार करायचा नाही. मग याच्यावरती जर निघतोय ना आपण तर मग ऑब्व्हियसली 24,980 ही लेवल आहे, 25,040 ही लेवल आहे. एवढ्याच लेवल सध्याला घेऊन चला. बाकी काय असेल तर मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल, पण सध्या याच लेवल आहेत. हां, गॅपअप जर याच्या आतमध्ये कुठेतरी ओपनिंग होतं किंवा 900-930च्या आसपास ओपन होतं आणि पुन्हा एखादं ब्रेकआउट फेल होतं, एखादं नवीन कंडिशन बनते आणि एखादं सेटअप बनतो डाऊन साईडचा, तर नक्कीच आपण इथे सुद्धा पुट साईडचा ट्रेडलाच प्रेफर करणार आहोत. वरती कुठेही ओपन होतं. बरं, अजून एक संधी काय मिळू शकते, जर मार्केट छोटं मोठं गॅपअप होऊन किंवा फ्लॅट ओपन होऊन थोडं वेळ सस्टेन करून खाली येते ना, तर ही लेवल इम्पॉर्टंट ठरणार आहे. ती लेवल आहे 24,730. 24,730 वरती मार्केट सपोर्ट घेते किंवा ब्रेक करतं, हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. जर 24,730ला मार्केट सपोर्ट घेतोय म्हणजे इथे एखादा डबल बॉटम असेल किंवा हॅमर असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवतोय ना, तर आपण बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे. फक्त एक्सपायरी आहे हे लक्षात घेऊन जे काही प्रीमियम असेल, तुम्हाला जे प्रीमियम 25-30च्या आसपास मिळेल ना, तो ट्रेड तुम्ही ट्राय करू शकता. आणि त्यावेळेस तुमचा फक्त 13 ते 14 पॉईंटचा स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. आणि 1:2 1:3 मी मुद्दामून यावेळेस प्रीमियम वगैरे सांगून ठेवतो, कारण का सध्याला काय आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ग्लोबल, मी डिस्कसही नाही केलं या व्हिडिओमध्ये, कारण का ते चालूच आहे
आहे कंटिन्यू, म्हणजे अमेरिका एंट्री करते किंवा नाही हे पाहणंच आता महत्त्वाचं राहिलेलं आहे. जर ते झालं तर मार्केटवरती येणारा इम्पॅक्ट, किंवा जर निगोशिएशन्स झाले तर येणारा मार्केटवरती इम्पॅक्ट. आता हे 2-3 दिवस झाला आपण प्रेडिक्ट करून बसलोय, परंतु काय होते तिकडे वेगळंच चालू आहे. आणि विशेष म्हणजे सध्याला सगळ्यात मूर्खपणा जिथे चालला आहे ना तो मीडियावरती आहे. त्याच्यामुळे तिथून तुम्हाला अगदी रिअल न्यूज मिळेल असंही काही नाही. त्याच्यामुळे त्याच्या आधारावरती काहीही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका. आपण आपल्या प्राईस ॲक्शनवरतीच विश्वास ठेवा. कदाचित थोडेफार स्टॉप लॉस या सिच्युएशनमध्ये काय होतं, एस एल जाण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. जाऊ द्यात, काही फरक पडत नाही, पण एस एल स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहेत. काही झालं तरी एस एल स्ट्रिक्टली फॉलो करा. या फेजमधून जसं मार्केट बाहेर पडेल, आता काय होतं या अतिशय स्ट्रॉंग कॅन्डल आणि त्यानंतर तेवढंच मोठं फेल्युअर हे होतं आहे सध्याच्या मार्केटमध्ये. हे होतं आहे कारण का खूप सारे न्यूज ड्रिवन मार्केट आहे, खूप सारे न्यूज. आज परत पुन्हा फेडची बैठक आहे वगैरे वगैरे बरंच काय काही. त्याच्यामुळे या पद्धतीने जर 24,730 ही लेवल ब्रेक झाली तर महत्त्वाची जी लेवल असणार आहे ती 24,680 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 24,730पेक्षाही इथे तुम्ही पुटमध्ये जरी ट्राय केलं ना तर इथे तुम्ही 50% क्वांटिटी करा आणि उरलेले 50% क्वांटिटी ह्या 24,680 ब्रेक झाल्याच्या नंतर ट्राय करायचे. आता जर 24,680 ब्रेक झालं ना तर एक मोठा फॉल आहे. ॲटलिस्ट 24,510 या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो. कदाचित उद्याच एक्सपायरीमुळे ती लेवल आपल्याला टेस्ट होताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे 24,680च्या खाली जर मार्केट. कारण का बऱ्याच वेळा काय होतं, आता 798ला बंद आहोत किंवा 800 पकडून चला राऊंड फिगर, तिथून 120 पॉईंट नंतर बऱ्याच जणांना साशंकता असते की आता घेऊ का नको ट्रेड. तर त्याच्या खाली मोठा फॉल बाकी आहे हे लक्षात ठेवा. मध्ये 620 आहे, 560 आहे आणि 510 तुम्हाला डिवाईड करायचं असेल तर. पण डायरेक्ट 510 किंवा अगदी 450 या लेवल ओपन होत आहे. 450 उद्या येण्याची शक्यता थोडी कमी आहे, पण 510 येऊ शकतं. एक्सपायरी आहे हे लक्षात ठेवायचं आहे. या पद्धतीने प्लॅन करायचं. जर गॅप डाऊनच याच्या खाली होते, जर उद्या कोणत्याही कंडिशनमध्ये जर गॅप डाऊन 24,730च्या खाली होते ना तर बेस्ट वे काय असेल, मार्केटला एक छोटीशी अपसाईड येऊ द्यात. आजच्यासारखी एक अपसाईड येऊ द्यात आणि इथे एखादा डबल टॉप असेल किंवा आजच्यासारखा कोणताही बेरिश सिनेरिओ बनला तर तुम्ही सेलिंग साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता. आणि जे निफ्टीमध्ये आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही बँक निफ्टीसाठी सुद्धा प्रिपरेशन करू शकता किंवा बँक निफ्टीचा चार्ट पाहून तुम्ही ठरवू शकता. मी बँक निफ्टीचं ॲनालिसिस नाही देते, जे काय असेल ते टेलिग्राम चॅनलला मी त्याच्याविषयीची माहिती नक्कीच पोस्ट करेल उद्या सकाळी जर मला वेळ मिळाला तर. बाकी जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.